तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत. तुम्ही जर शेळीपालक असाल किंवा शेळीपालन करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर आणि तुमच्याकडं 1 गुंठ्यापेक्षा पण जागा नाही आहे, तरी पण तुम्ही शेळीपालन करू शकता. तुमचं घर किंवा बंगला असेल त्यावरती शेड मारून पण तुम्ही शेळीपालन करू शकता. अशी ही नवीन आयडिया आहे. जर तुमचा बंगला वगैरे असेल तर त्यावर छत मारून चारी साईडने पॅक करून तुम्ही थोड्या जागेत पण शेळीपालन करू शकता. सुरुवात तुम्ही 1-2 बकऱ्यापासून किंवा शेळ्यापासून करू शकता आणि यामध्ये भरपूर लोकांना घवघवीत असे यश आलेलं आहे. इतर राज्यात, महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यामध्ये ही पद्धत मोठ्या प्रमाणात अवलंबली जात आहे. खास करून आपल्या महाराष्ट्रातील मुंबईसारख्या भागात जिथे लोकांना राहण्यासाठी जागा नाही आहे, कमी जागेमध्ये लोक घराच्या छतावर शेळीपालनाचा आपला शौक पूर्ण करत आहेत. आणि तुम्ही पण नवीन शेळीपालक असाल, तुमच्याकडे जागेची कमतरता असेल तर तुम्ही आपल्या घराच्या वरती शेळीपालन करू शकता आणि एक यशस्वी शेळीपालक होऊ शकता. कमी वेळ, कमी जागा आणि जास्त मोबदला असं हे क्षेत्र आहे. त्यामुळं यात नक्कीच यशस्वी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे गरजेचं आहे. जागेचं कारण देत बसू नका. घराच्या वर जर जागा असेल, थोडक्या जागेमध्ये एखादा पिंजरा किंवा थोड्या खर्चामध्ये ताडपत्री वगैरे मारून तुम्ही तेथे शेळीपालन सुरू करू शकता आणि नक्कीच तुम्ही भविष्यामध्ये एक चांगले शेळीपालक, शेतकरी किंवा शेळीपालनामध्ये तुमची यशस्वी यशोगाथा नक्कीच गणली जाईल. त्यासाठी मित्रांनो प्रयत्न करा आणि साफसफाई वगैरे राखण्याचा प्रयत्न करा. कारण साफसफाई असेल तर शेळ्या खुराक वगैरे चांगला खातात आणि इतर आजारापासून त्यांचं बचाव होते. खास करून शेळ्यांची लघवी, मूत्र वगैरे असतं, त्याचं योग्य नियोजन करा. घराच्या छतावर करणार असाल तर लघवी जाण्यासाठी वाट पाहिजे, नाहीतर कोंडा वगैरे, भुसा वगैरे जर भेटत असेल तर त्याचा वापर करा. नाहीतर लाकडी फाळ्या वगैरे मारून ठोकळे तयार करा आणि त्या ठोकळ्यांवर तुम्ही यशस्वी असं शेळीपालन करू शकता. बकऱ्यांना हवा वगैरे खेळती राहील याकडे पण लक्ष द्या. नक्कीच अनेक लोक आज ज्यांच्याकडे जागा वगैरे नाही आहे, असे लोक पण घराच्या टेरेसवर किंवा छतावर शेळीपालन करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. आणि एक साईड बिझनेस म्हणून अनेक शिक्षक, बँकेचे कर्मचारी, तसेच गव्हर्मेंट नोकरीला असलेले, तसेच शेतकरी ह्याचा एक फायदा पण आहे की घरी राहून घरच्यांचे पण लक्ष राहते. आपण कामानिमित्त जर बाहेर गेलो तर शेडवर घरच्यांना जाणे कधी कधी शक्य नसते. शेड बकऱ्याचा फार्म लांब असल्यामुळे मर पण होऊ शकते भूकमरीमुळे. त्यामुळे एक उत्कृष्ट पर्याय आहे. तुम्ही जर कुठे बाहेर गेलात तर तुमच्या घरातली लोक त्या शेळ्यांकडे किंवा बोकडांकडे लक्ष देतील आणि दोन्ही कामे होतील. एक तर तुमचं शेळीपालन पण होईल आणि दुसरं म्हणजे घरच्यांचं लक्ष पण राहील आणि तुमचा एक साईड बिझनेस नक्कीच तयार होईल. यासाठी मनावर घ्या, एक चांगलं नियोजन आहे. जर तुम्हाला जागा वगैरेची कमी असेल तर घराच्या टेरेसवर किंवा छतावर एक नक्कीच चांगला पर्याय आहे.
तुम्ही आजमवू शकता. कर्नाटकसारख्या भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात, मध्य प्रदेशसारख्या भागात, इतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात छतावर, UP सारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात छतावर गोट फार्मिंग केली जाते, बकरी पालन किंवा शेळी पालन केले जातं. तर तुम्ही पण ही पद्धत वापरून नक्कीच यशस्वी होऊ शकता. प्रयत्न केले पाहिजे आणि प्रयत्न केल्यानंतरच आपण यशस्वी होऊ शकतो. फॉर्म्युला आजमावून बघा. आयडिया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपल्या व्हिडिओ शेळीपालन करणाऱ्या मित्रांना शेअर करा. असेच नवीन नवीन माहिती अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आभार आहे. असंच प्रेम राहू द्या.